नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात परत एकदा उपोषणाचं हत्यार उपासले गेले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील परत एकदा आंतरवाली सराटीत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, हैदराबाद गॅझेट लागू झालं पाहिजे या मागणीसाठी परत एकदा उपोषणाला बसलेत. परंतु ह्यावेळी चित्र वेगळे. ह्यावेळेस ओबीसीच्या आरक्षण ओबीसीचं वाचलं पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळता कामा नये, हैदराबाद गॅझेट लागू होता कामा नये यासाठी उपोषणात बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे सुद्धा उपोषणाला बसले. शिवाय ओबीसीचे अजून एक उपोषणकर्ते आहेत मंगेश ससाणे, हे देखील उपोषणास बसलेत. आता मित्रांनो, हे उपोषण आंतरवाली सराटी वडी-गोंद्री जे की एक 2-3 किलोमीटरच्या सर्कलमध्ये आहे, जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये, हे सगळे तिथं उपोषणात बसलेस. आता सरकार यामध्ये काय भूमिका घेते? अलीकडे चर्चा सुरू होतीये, एक बातम्या येत आहेत समोर की हैदराबाद गॅझेट लागू करतायत का सरकार, अशा बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे ओबीसी जे हे ओबीसी आंदोलक आहेत, ओबीसी उपोषणकर्ते आहेत, त्यांचं म्हणणं की हैदराबाद गॅझेट लागू झालं नाही पाहिजे, त्यासाठी हे परत एकदा उपोषणास आता बसले आहेत. आणि सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे. सरकारच नव्हे तर विरोधक देखील भूमिका स्पष्ट करत नाहीत. फक्त एक वंचित बहुजन आघाडीची पॉलिटिकल पार्टी आहे, तिने आपली भूमिका स्पष्ट केली की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळता कामा नये. बाकी कुठल्याही पार्टीने सगळ्यांना जनतेला संभ्रमात टाकलंय आणि आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. आता हे परत उपोषणास बसलेत. त्यामुळे आता नेमकं काय घडतंय, आता कोणाच्या मागण्या मान्य होत आहेत आणि कोणाच्या मागण्या योग्य आहेत, कोणाच्या अयोग्य आहेत, हे आता कसं समोर येईल हे आता येणारा काळच सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की मनोज जरांगे पाटील हे करतायत ते योग्य आहे की ओबीसी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे करतायत ते योग्य आहे? आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि नेमकं कोणाच्या मागण्या मान्य होतील याबद्दल आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.